नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर अनिल अहिरे, बायोफॅक इनपुट्स प्रायव्हेट लिमिटेड, बायोफॅक्टरी या कंपनीकडून आपले हार्दिक स्वागत करतो. आज आपण उभे आहोत द्राक्षाच्या बगीच्यामध्ये. तुम्ही बघू शकता की इथे ही सगळी पक्वतेची अवस्था आहे, मॅच्युरिटीची अवस्था आहे. आणि या मॅच्युरिटीच्या अवस्थेत आपण जेव्हा बघत असतो तर पालाश म्हणजेच पोटॅशचे अनन्यसाधारण महत्त्व असतं. कारण त्याच्यासाठी जेवढे काही क्वालिटी पॅरामीटर्स असतात ते सगळेच्या सगळे पालाशने ड्रिव्हन केले जातात. पोटॅशचे महत्त्व तेच अधोरेखित करतात. यावेळेस तुम्हाला काडीची मॅच्युरिटी म्हणा किंवा घडावरील कलर म्हणा, लस्टर म्हणा किंवा त्याची गोडबा किंवा शुगर रिकव्हरी जी असते ती येणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तेव्हा त्याचं वजन मिळत असतं. आणि द्राक्ष पीक हे एक असं पीक आहे की ज्याची फळाची पक्वता पूर्ण झाडावरच होत असते. एक वेळ छाटणी केल्यानंतर त्या घडाची पक्वता होत नसते. त्याच्यामुळे पालाश त्याला देणं अत्यंत गरजेचं असते. परंतु बऱ्याच वेळेस विपरीत परिस्थितीमध्ये पालाशची उपलब्धता झाडाच्या किंवा द्राक्षाच्या वेलीला उपलब्ध होऊ शकत नाही. अशा वेळेस आपल्याला हायके आणि पोषक लेवल हे दोन उत्पादनं अत्यंत महत्त्वाची ठरतात. महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा हायके आपण जेव्हा घेत असतो याच्यामध्ये तुम्हाला पालाशसोबत इतर सुद्धा अन्नद्रव्य मिळत असतात आणि याचे एक वेगळ्या तंत्रज्ञानाने बनवलेलं असल्यामुळे त्याची उपलब्धता ही अत्यंत उच्च प्रतीची असते. आणि त्याच्यामुळे गडाला रंग येणं, त्याच्यावर लस्टर येणं, काडीला मॅच्युरिटी येणं म्हणजे पक्वता येणं आणि गडाचा गोडवा वाढणं यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि ही कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये लवकर उपलब्ध होत असतात त्याच्यातले अन्नद्रव्य. त्याच्यामुळे लवकर उपलब्ध होणारे अन्नद्रव्य असल्यामुळे हे हायके हे त्वरित परिणाम करणारे ठरतं. याचं देण्याचं प्रमाण असतं जेव्हा तुम्ही फवारणीतून देत असतात साधारणतः याचा वापर 90 दिवसानंतर करायचा असतो, जेणेकरून पालाशची गरज त्यावेळेस अत्यंत वेलीला जास्त असते. मग वापरण्याचं प्रमाण कसं की फवारणीद्वारे यांना 2.5 मिली प्रति लिटर प्रमाणे द्यावं. आणि जेव्हा तुम्ही फर्टिगेशन किंवा ड्रीपमधून देत असाल तेव्हा 2.5 लिटर प्रति लिटर एका एकरला द्यावे. तसंच दुसरं उत्पादन आहे पोषक लेवल 4. यामध्ये सुद्धा तुम्हाला पालाशचं प्रमाण मुबलक प्रमाणात आढळतं आणि मायक्रो साईज पालाश असल्यामुळे हे त्वरित वेलीला उपलब्ध होतात. आणि आपल्याला जे काही अपेक्षित उत्पादन असतं, अपेक्षित गुणवत्ता असते ती याच्यामुळे आपल्याला त्वरित मिळत असते. याचंही प्रमाण वापरण्याचं 5 मिली प्रति लिटर प्रमाण फवारणीतून द्यावे आणि 2.5 लिटर प्रति एकर हे ड्रीपमधून देण्याचे याचे प्रमाण आहे. याचंही वापरण्याची वेळ म्हणजे साधारणतः 90 दिवसानंतर जेव्हा पक्वतेची अवस्था सुरू होत असते त्यावेळेस याला देण्यात यावे. धन्यवाद.